बघा बोंधू बाबाबरोबर ज्या ज्या म्हणजे नाही का महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले, सध्या त्या महिला खूप मानसिक नाही का त्यांना टेन्शन आलेलं आहे. आणि बऱ्याच महिलांना मानसिक त्रास झालेला आहे ह्या म्हाताऱ्यामुळं. आणि ह्या म्हाताऱ्यामुळं नाही का, म्हाताऱ्यांनी त्याला तर तुम्हाला माहिती आहे कसं त्यांचं शोषण केलं, कसं त्यांचा नाही का व्हिडिओ तयार केले. त्या महिलांना माहित पण नव्हतं त्यांचे व्हिडिओ बनवले जातात म्हणून. आता त्या बिचाऱ्यांना काय माहिती, त्या तर नाही का त्याच्या भूलथाप्याला फसल्या होत्या. भूलथापा देत होता ना तो, तुझं चांगलं होईल, तुझं असं होईल आणि मी तुझं शुद्धीकरण करतो, तुझ्यातलं म्हणजे नाही का अशुद्धी काढून टाकतो. आणि आता तुम्हाला महाग व्हिडिओ मध्ये सांगितले त्याची योनी पूजा, ती कसं शुद्धीकरण, म्हणजे एक प्रकारे त्याला नाही का घाणेरडे त्याची वासना पण पूर्ण करायची होती. आणि आणि अशा पण महिला येत होत्या की ज्यांना मुलं वगैरे होत नाहीत. मग अशा महिलांना हात नाही का आशीर्वाद देऊन मुलं पण देत होता. आता कसा आशीर्वाद तुम्हाला कळला असेल, कुठला आशीर्वाद देणे मुलं होते ते. तर आता ह्या म्हाताऱ्याकडच्या बऱ्याच महिला नाही का मानसिक टेन्शन आहे त्यांना. आता तिथं त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. बाहेर जायचं करायचं म्हणलं तर या म्हाताऱ्यामुळं. आणि आणि तो दुसरा मुलगा होता त्यांना, त्या मुलाने सगळं नाही का, मुलाने व्हिडिओ चोरले आणि कसे काय माहिती कुठून पण व्हिडिओ खूप व्हायरल झाले. जास्त मीडियाने पण नाही का ब्लर करून टाकले होते. पण काही काहींनी तर थोडेफार असं नाही का चेहरे, काही काही जणांचे काही एक 4-5 व्हिडिओ असे चेहरे पण नाही का दिसलेले होते. आणि एका महिलेचा नाही का व्हिडिओ व्हायरल झाला. मग बऱ्याच बायकांनी परत पोलीस चौकीत धाव घेतली ना, मग त्यांचे व्हिडिओ काढून टाकण्यात आले. पण त्या व्हायरल व्हिडिओ झाल्यामुळे महिलांना खूप मानसिक धक्के पोचलेले आहेत. कारण त्यांना माहितच नव्हतं त्यांचे असे व्हिडिओ पण शूट करून, हा म्हातारा व्हिडिओ शूट करून पण पॉर्न साईटवर टाकत होता पण. आणि त्याचे पैसे त्याचे सुद्धा कमवत असेल पैसे, काय माहिती. मग ह्याने व्हिडिओ कशासाठी काढले असतील, किंवा ह्याच्यासाठी काढले असतील की जर ह्या महिला नाहीत आल्या, समजा ह्यांनी महिलांनी नाही ऐकलं तर त्यांना ब्लॅकमेल करायसाठी सुद्धा ह्याने ते व्हिडिओ काढून ठेवले असतील, असं मला वाटतंय. तर त्या महिलांना आता नाही का कुठं तोंड दाखवायला ह्या म्हाताऱ्यामुळे जागा राहिली नाही. आणि एक तर त्यांची गुची झाली, म्हणजे त्यांनी म्हाताऱ्यामुळं चुकीचं त्यांना आता पश्चाताप होतोय की आपण खूप चुकीचं वागलो आणि उगाच बाबाच्या नादाला लागून आपल्या आयुष्याची बरबादी करून घेतलेली आहे, असं त्यांना वाटतंय. आणि बऱ्याच महिला अशा नाही का त्यांना मानसिक बिमारी झाली आता. आणि त्यांना आता मानसोपचार तज्ञ ह्यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. ह्यातले आता किती व्हिडिओ 58 झालेत ना सध्या तर. म्हणजे 58 व्हिडिओ होते त्या क्लिपमध्ये. त्यातल्या 10-12 महिला तर आता एकट्याच राहत्यात. म्हणजे त्यांच्या कौटुंबिक वाद झालाय त्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबानी सोडलंय त्यांना आता. आणि त्यांना एकाकी जीवन जगत आहेत त्या. आणि मानसिक धक्का पोचल्यामुळे हो त्यातल्या महिला डॉक्टरांकडे गेलेल्या आहेत, मानसिक त्यांना उपचार चालू आहे. तर आता काय त्यांना म्हणजे हे चालू आहे, आता काय करणार त्याच्यावर आपण. खरं त्यांना आधी कळलं पाहिजे होतं. अशा माणसांना पण असं भूलथापा देतात, फसवतात. आणि बरेच लोक जात होते त्याच्यामुळे त्यांना पण काय वाटलं नसल. आणि अशा प्रकारे त्यांना आता त्या खूप त्रस्त आहेत. आता ह्यातनं त्यांना म्हणजे बाहेर पडतील थोड्या दिवसांनी. पण आहेच की किती टेन्शन त्यांना. पहिल्यांदा त्याला रोग होतोय का ही चेक केला. त्यांना काय माहिती आता ही महिलांना एवढ्या महिलांबरोबर करत होता म्हणून. त्या टेन्शन मध्ये त्यांचा बीपी हाय झालता. आणि आता ही त्यांना नाही का मानसिक धक्का पोहोचलाय. कौटुंबिक लोक ट्रोल करतात नाही का, खूप त्यांचं तर चालू आहे आता. जाऊ दे आता, झालेलं झालं. महिलांना दोष देऊन उपयोग नाही, कारण त्या पुढे आल्या म्हणून तर आज तो जेलमध्ये गेलेला आहे. इतर महिला पण आता त्याच्यात आवडीतनं सुटलेल्या आहेत. नाहीतर असाच करत बसला असता तो. मुली इतर महिला वाचल्या आहेत. कुठं तर नाही का महिलांना पण आता काही बोलणं योग्य नाही. कुठं ना कुठं आता तो म्हातारा सापडलाय. जाऊ दे.